सो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय मानसी टॅलेंट चॅनल. आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे मीशो हॉल. यामध्ये मी तुम्हाला रेडीमेड कुर्ती सेट दाखवणार आहे, जे की मीशोकडून मी रिसीव्ह केलेले आहेत. आणि हे जे चार जे मीशोवरतून मागवलेले कुर्ती सेट आहेत, हे बघा, 1 2 3 4 अशा पद्धतीचे आहेत. आणि हे जे मागवलेले आहेत हे कशा पद्धतीने मला रिसीव्ह झालेले आहेत. आणि याची क्वालिटी तर पाहायचं कामच नाही, खूपच सुंदर अशी क्वालिटी. आणि क्लॉथ क्वालिटी ही खूपच छान आहे. डिझाईन पण खूप सुंदर आहे, डिसेंट कलर आहेत. ऑफिस गोईंग वुमन असतील, कॉलेज गोईंग गर्ल असतील, किंवा कोणत्या फंक्शनसाठी जरी वापरायचे असतील तरीही हे खूप सुंदर सुंदर असे कुर्ती सेट मला रिसीव्ह झालेले आहेत. मी तर आपण आज हा पूर्ण बघणार आहोत. यामध्ये कोणते कोणते आहेत. तर फर्स्ट आहे हा वाला कुर्ती सेट. मस्टर्ड येलो कलरमध्ये हा रिसीव्ह झालेला आहे मला. तुम्ही बघू शकता याची क्वालिटी. आणि मेन म्हणजे याच्यावरची जी ही नेकलाईनची डिझाईन आहे, याची फिनिशिंग खूप सुंदर आहे. हे बघा, आता वेअर करून तर नाही दाखवणार मी, परंतु अशा पद्धतीने तुमच्या लक्षात येऊन जाईल. आणि कलर खूपच डिसेंट कलर आहे, असा चटकवाला येलो कलर नसून हा डिसेंट मस्टर्ड येलोमध्ये आहे, गोल्डन टोनमध्ये येतो हा. आणि खूपच सुंदर आहे. मी एम साईज मागवलेले आहे. प्रत्येक ड्रेसची साईज एमच आहे, कारण एम साईज मला परफेक्ट बसतो म्हणून. आणि याबद्दल याचं जर आपण टॉप बघितला, कुर्ती बघितली, तर ह्या अशा पद्धतीचे फुल लेंथ आहे. ही एम साईज आहे, पण माझ्या चांगला लेंथलाही येत आहे. मेन म्हणजे काय तर फुल लेंथ स्लीव्ज आहे त्यामध्ये. इथे बघू शकता, अशी स्लीवच्या एंडला असं हे दिलेलं आहे, डिझाईन दिलेलं आहे. सेम खालच्या साईडने जशी लेंथला आहे तशा पद्धतीनंच लेस इथेही दिलेले आहे. यावरतीही सेम वर्क आहे, जे की नेकला आहे ते. आणि बॅक साईड तर पूर्ण प्लेन येईल. लायनिंगचं जर बोलायचं झालं तर लायनिंग अशा पद्धतीने दिलेली आहे. हे बघा, लायनिंगचं क्लॉथ जे आहे त्याची क्वालिटी खूप थिक आहे आणि चांगल्या पद्धतीचं मटेरियल यांनी यूज केलेलं आहे. सो ओव्हरऑल कुर्ती खूप सुंदर आहे. घातल्यानंतर खूप छान असा लुक येते आहे याचा. हे बघा, अशा पद्धतीने ही 2 दिवसापूर्वीच मी ऑर्डर करून मागवलेली आहे. 2 दिवसापूर्वी मला रिसीव्ह झाली. अशा पद्धतीने ही पूर्ण कुर्ती आहे आणि खूपच छान आहे. फुल लेंथ स्लीव्ज असल्याने याचा लुक खूप छान येत आहे. अशा पद्धतीने ही आहे. त्यानंतर आपण बघूया याची दुपट्टा. दुपट्टा इतका सुंदर आलेला आहे की खूपच खूपच सुंदर आणि हेवी दुपट्टा आहे, जेणेकरून तुम्ही एखाद्या पार्टी फंक्शनमध्ये किंवा हल्दीसाठी हा खूप छान जाईल. हल्दीच्या फंक्शनमध्ये तुम्ही यूज करू शकता. हे बघा, हे बघा, पूर्ण दुपट्ट्याच्या साईडला अशा प्रकारची लेस प्रोव्हाइड केलेली आहे, जी की स्लीव्जला आहे तीच लेस इथे यूज केलेली आहे. मेन म्हणजे यामध्ये हे बघा, हे असे लाईट वेट स्टोन यूज केलेले आहेत. आणि यामुळे काय होईल, अशी शाईन थोड्या प्रमाणात येत आहे. खूपच चांगल्या पद्धतीचं कापड खूप वापरलेलं आहे. खूप छान क्लॉथ क्वालिटी आहे. आणि लेंथ जर सांगायचं तर 2.5 मीटरचा हा दुपट्टा आपल्याला रिसीव्ह होतो. हे बघा, खूप लेंथ खूप फुल आलेली आहे, ब्रॉड पण आहे. हा 1 मीटर ब्रॉड आहे. आणि लेंथला सांगायचं झालं तर हा आहे 2.5 मीटर. अशा पद्धतीने हा दुपट्ट्यावरून काय व्हायला, याचं लुक खूप जास्त इन्हान्स होत आहे. हे बघा, अशा खूप छान पद्धतीचा दुपट्टा आहे. मला दुपट्टा खूप जास्त आवडलेला आहे. तर हे झाल्यानंतर याची पॅन्टबद्दल जर बोलायचं झालं तर प्लाझो दिलेलं आहे. ॲक्च्युली अँकल लेंथ दाखवलं होतं तिथे, परंतु हे प्लाझो मला रिसीव्ह झालेलं आहे. आणि याचं कापड जर बोलायचं झालं तर सेम क्लॉथ आहे, जे की कुर्तीमध्ये यूज केलेलं आहे. खूप छान पद्धतीची प्लाझो मला रिसीव्ह झालेली आहे. आणि मेन म्हणजे याचं स्पेसिफिक कारण आहे आवडण्याचं, की ते म्हणजे याला इनर प्रोव्हाइड केलेलं आहे. ट्रान्झी होईल म्हणून काय केलं आहे की पॅन्टला पण काय केलेलं आहे, इनर प्रोव्हाइड केलेलं आहे, जे की कुर्तीच्या लायनिंग वापरलेल्या आहेत. आणि अशा पद्धतीचं याचं क्लॉथ आहे. याची लायनिंग खूपच स्ट्रॉंग कापड आहे याचं. खूप चांगल्या पद्धतीची पॅन्ट रिसीव्ह झालेली आहे मला. एम साईज मला परफेक्ट येतं म्हणून मी एम साईजचे पूर्ण ड्रेसेस मागवलेले आहे. अशा पद्धतीने हा कुर्ती सेट आहे. नेक्स्ट कुर्ती आहे दिस वन. Look at the fabric and design of this cloth. It's so beautiful and looking gorgeous. A
आफ्टर वेअरिंग. खूपच सुंदर आहे. हा घातल्यानंतर इतका छान वाटत आहे की खूप जणांनी मला विचारलं की हा ड्रेस कुठून घेतला आहे. मिशोवरून एवढी चांगली क्वालिटी प्रोव्हाइड केली जात नाही, पण ॲक्च्युअली मी काय करते की रिव्ह्यू पाहून ड्रेस घेत असते. त्यामुळं मोस्ट ऑफ ड्रेसेस रिटर्न करायची गरज पडत नाही आणि खूप चांगल्या पद्धतीचे रिसीव होतात. हा पण यम साईज मागवलेला आहे मी. आणि यामध्ये जर दुपट्टा बघूया आपण पहिले, कारण दुपट्टा खूप फुल लेंथ आहे. मला फुल लेंथ दुपट्टे आवडतात म्हणून मी तशाच पद्धतीचे मागवताना बघून मागवत असते. तर हे बघा, दुपट्ट्याला अशी लेस दिलेली आहे, गोटापट्टीची लेस आहे. अशा पद्धतीची डिझाईन आहे. खूप लेंथ जास्त आहे याची ही 2.5 आहे. खूपच सुंदर असा दुपट्टा आहे. फुल वर्क आहे यावरती. लाइनिंग पॅटर्न दिला आहे आणि लाइनिंगमध्ये 1 2 3 4 ते 5 कलर आहेत. कोणतेही कानातले, कोणतेही आपण नेकलेस यावरती वेअर करू शकतो आणि कुठेही हा इझिली म्हणजे आपण कॅरी करू शकतो. दुपट्टा खूप लाईट वेट आहे. हे बघा, अशा पद्धतीने हे लुक दिसत आहे. खूप छान दुपट्टा आहे. दुपट्ट्यामुळे या ड्रेसचा लुक काय व्हायला आहे, जास्त छान वाटत आहे. तर अशा पद्धतीने फुल लेंथ दुपट्टा रिसीव्ह झालेला आहे. याचं कापड जर सांगायचं तर रेयॉन मिक्स कॉटन आहे आणि खूप चांगल्या क्वालिटीचं रिसीव्ह झालं आहे. मेन म्हणजे यावरती ना थोडं सिमरचं वर्क आहे. अशा छोट्या टिकल्या आहेत ज्या की विजिबल होत नाही. चांगल्या क्वालिटीचं फॅब्रिक आहे आणि यावरती जे टिकली वर्क केलं आहे ते खूप लाईट आहे. हे बघा, खूप छोटे टिकली यावरती लावलेल्या आहेत. अशा पद्धतीने हा दुपट्टा आहे याचा. आता कुर्तीची जर सांगायचं झालं तर हे बघा, कुर्ती ही खूप सुंदर आलेली आहे. खूप छान कुर्ती रिसीव्ह झालेली आहे. ह्या स्लीव्ज आहे. स्लीवच्या साईडला इथे अशी डिझाईन दिली. 3/4 स्लीव्ज आहेत आणि नेक राऊंड नेकमध्ये आहे. बॅक नेकमध्ये बॅक साईडला पण राऊंड नेक आहे आणि हा जो नेक आहे तो उतरत बिलकुल नाही. परफेक्ट मॅच होतो. ज्याला एम साईज लागते त्याला तर खूपच छान हा ड्रेस बसेल. अशा पद्धतीने लाइनिंग पॅटर्न आहे पूर्ण कुर्तीवरती आणि खालच्या साईडला अशा पद्धतीचे फ्लावर्सचं वर्क आणि खाली एकदम अशी एक छोटीशी लेस टाईप लावलेला आहे आणि इथे गोटापट्टीची लेस आहे. अशा पद्धतीने हा कुर्ती आहे आणि यावरतीही टिकली थोड्या प्रमाणात टिकले वर्क आहे. हे बघू शकता तुम्ही, कॅमेरामध्ये दिसत आहे पूर्ण. अशा पद्धतीने हा ड्रेस आहे. आणि लाइनिंगचं बोलायचं झालं तर जे पण क्लॉथ मी दाखवत आहे इथे किंवा कुर्तीज दाखवत आहे त्याच्या लाइनिंग खूप चांगल्या पद्धतीच्या प्रोव्हाइड केलेल्या आहेत. हे बघू शकता, ट्रान्झी बिलकुलच होणार नाही, कारण लाइनिंग असल्यामुळे काय व्हायला याचं कापडची क्वालिटी आणि घातल्यानंतर जो टाईटपणा राहतो तो यामध्ये व्यवस्थित दिसून पडत आहे. अशा पद्धतीने हे बनवलेलं आहे. कापड खूपच सुंदर आहे. इथे असे बटन्स येतील. हे अशा पद्धतीचे 1 2 3 असे खाली बटन्स आहेत. खूप छान पद्धतीचं हा ड्रेस रिसीव्ह झालेला आहे. स्लीव्जला लाइनिंग येणार नाही. कोणत्याच कुर्तीला स्लीव्जला लाइनिंग नाही येतात. आणि बाकी मग याचं पॅन्टचं बोलायचं झालं तर पॅन्ट अशा पद्धतीची आहे. पॅरलल पॅन्ट रिसीव्ह झालेली आहे. याची रेयॉन फॅब्रिकमध्ये पॅन्टचं कापड रिसीव्ह झालेलं आहे. हे अशा पद्धतीने आणि 3/4 कुर्तीचं जर लेंथ बोललं तर फुल लेंथ आहे कुर्ती, परंतु हे जे आहे तर अँकल लेंथची पॅन्ट अशी प्रोव्हाइड झालेली, परंतु ही पॅरलल आहे. अँकल लेंथमध्ये नॅरो बॉटम नाही आहे तर पॅरलल बॉटममध्ये ही रिसीव्ह झालेली आहे. आणि रेयॉन फॅब्रिक आहे. खूप स्मूथ असं फॅब्रिक याचं रिसीव्ह झालेलं आहे. अशा पद्धतीने हा सेकंड ड्रेस आहे. आणि तिसरा जो की आहे हा खूपच सुंदर असा हा ड्रेस कुर्ती सेट आहे. हा खूप छान आणि बेबी पिंक कलरमध्ये हा रिसीव्ह झालेला आहे. इथं अबोली कलर दिसत आहे पण तो बेबी पिंक आहे ॲक्च्युअली. आणि हा खूप फेवरेट आहे. 2 दिवसापूर्वीच हा मला पार्सल आलेला आहे याचं आणि हा मी मागवलेला आहे इंस्टाग्राम स्टोअरवरून. एक लिंक थ्रू मी हा मागून बघितला आहे. तर हे खूप छान क्वालिटीचं मटेरियल मला रिसीव्ह झालेलं आहे आणि ड्रेस पण खूप सुंदर आहे. पार्टी फंक्शनसाठी आपण हा यूज करू शकतो.
पहिल्या आपण याची पॅन्ट बघू. अँकल लेंथ पॅन्ट आहे अशा पद्धतीने. हे बघा, क्लॉथची क्वालिटी बोलायचीच गरज नाही, एवढं सुंदर असं क्लॉथ याला क्लॉथ क्वालिटी दिलेली आहे. आणि हे बघा, इथे अशी डिझाईन दिलेली आहे अँकल लेंथच्या साईडला. हे असं सुंदर अशी डिझाईन 4 बटन्स टाईप दिलेलं आहे. खूप छान आहे. आणि याला पण जे आहेत ते कुर्ती सेट, त्याला मी काय केलेलं आहे, लाईनिंग म्हणजे प्रोव्हाइड झालेले आहेत मला व्यवस्थित अशा. हे बघा, अशा पद्धतीने असं कापड आहे. ट्रान्झी होणार नाही पॅन्ट लाईनिंग असल्यामुळे. आणि क्लॉथची क्वालिटी खूपच सुंदर आहे. चंदेरी सिल्कमध्ये हा रिसीव झालेला आहे मला. खूप छान क्वालिटी आणि खूप छान कलर आहे. आणि हे झालं पॅन्ट. नेक्स्ट बघूया याचा दुपट्टा. दुपट्टा थोडा हेवी वर्कमध्ये आहे. तर दुपट्टा बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने दुपट्टा रिसीव झालेला आहे. हे बघा, फुल वर्क आहे यावरती. आणि असं स्काय ब्लू कलरमध्ये हे अशा पद्धतीचे पॅचेस किंवा रोज डिझाईन आहे यावरती. आणि इथे चमकी वर्क आहे, थोडंसं टिकली वर्कमध्ये आहे. आणि इथलच्या साईडने अशा पद्धतीची ही लेस प्रोव्हाइड केलेली आहे. घातल्यानंतर खूप सुंदर दिसत आहे हा ड्रेस. आता सध्या तर फिटिंग वगैरे राहिले मला करायचं. हे बघा, अशा पद्धतीने ओढणी, क्यूटची ओढणी आलेली आहे. 2 मीटर लेंथ आहे ओढणीची. आणि खूप छान अशी ओढणी रिसीव झालेली आहे मला. दुपट्टा खूपच सुंदर आहे, मला खूप आवडलेला आहे हा ड्रेस. याच्या कुर्तीचं बोलायचं झालं तर हे बघा, कुर्ती तर किती क्यूटशी झालेली आहे, किती सुंदर, वाव. हे बघा, ह्या साईडचं जे वर्क आहे, हे इथे डिटेलिंग्स किती सुंदर मनी वर्क आहे. आणि विवनचं केलेलं आहे इथे. अशा पद्धतीचं इथपर्यंत आहे. आणि हा फुल नेक कुर्ती आहे. ऑफिस वेअरसाठी पण यूज करू शकतो किंवा एखाद्या फंक्शनमध्येही सगळीकडे वापरण्यासारखा हा कुर्ती सेट आहे. हे बघा, आणि अशा पद्धतीचे इथे बुट्टी दिलेल्या आहेत. या निघण्याचे चान्सेस नाही आहेत, कारण की हे मधल्या साईडने अशा पद्धतीचं विणकाम केलेलं आहे यावरती. हे मधून बाहेरून आहे, त्यामुळे जाण्याचे चान्सेस कोणतेही नाही आहेत. प्रिंट वर्क नाही आहे ते. ह्या स्लीव्ज आहेत, 3/4 स्लीव्ज आहेत. स्लीव्जला काही डिझाईन वगैरे किंवा इथं बॉर्डर वगैरे काही दिलेलं नाही आहे. प्लेन स्लीव्ज आहेत, 3/4 आहेत. लाईनिंग याला प्रोव्हाइड केलेली नाही आहे स्लीव्जला. हां, मधल्या कुर्तीमध्ये लाईनिंग खूप चांगल्या क्वालिटीची दिलेली आहे. ही अशा पद्धतीची लेंथ आहे कुर्तीची, हे बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने हा कुर्ती मला रिसीव झालेला आहे. आणि मोस्ट फेवरेट कुर्ती आहे हा माझा. खूप छान मला वाटत आहे, घातल्यानंतर खूप सुंदर दिसत आहे हा. अशा पद्धतीने नेक्स्ट आहे दिस वन. दिस इज ऑल्सो बेबी पिंक कलर. आणि हा रिसीव झालेला आहे मला मिशोकडून मी मागवलेला आहे. आणि खूपच सुंदर असा क्लॉथ क्वालिटी आहे याची. तुम्ही बघू शकता, हा प्युअर रेयॉन फॅब्रिकमध्ये आहे. एम साईज आहे. आणि याची कॉलर नेकमध्ये मी मागवलेला आहे. इथलच्या साईडला अशा पद्धतीची लेस आहे. आणि लेसच्या साईडला गोटापट्टी ची बॉर्डर दिलेली आहे. त्यानंतर स्लीव्ज आहेत, 3/4 स्लीव्ज आहेत अशा पद्धतीच्या. इथे बॉर्डर दिलेलं आहे. पॅन्टच्या कापडचं हे बनवून इथे लावलेलं आहे, त्यामुळे हे खूप छान वाटत आहे. आणि रेड कलर, व्हाईट कलर आणि पिंक कलर, गोल्डन कलर यामध्ये ही कुर्ती रिसीव झालेली आहे. असे 3-4 कलरमध्ये आहे. याची जो वर्कची क्वालिटी बघा किती सुंदर आहे. हे बघा, पॅचेस खूप सुंदर आहेत. मी वॉश केलेत. आफ्टर वॉश मी तुमच्यासोबत रिव्ह्यू शेअर करत आहे याचा. खूपच चांगल्या क्वालिटीचं आहे, कोणतेही प्रकारचे सिमर वगैरे काही निघून गेलेलं नाही आहे याचं. आणि खूप चांगल्या क्वालिटीचं मटेरियल मला रिसीव झालेलं आहे. अशा पद्धतीने आहे. खालच्या साईडने काही लेस वगैरे नाही, प्लेन जसं आहे कुर्ती तसेच प्लेन कुर्ती आहे, पण प्रिंट वर्क अशाच पद्धतीचं दिलेलं आहे. ही अशा पद्धतीने मला रिसीव झालेली आहे. आणि याच्या पॅन्टचं जर सांगायचं झालं तर हे बघा, पॅन्ट असं रिसीव झालं. पॅन्ट खूप सुंदर आणि खूपच छान आलं. अँकल लेंथचेच पॅन्ट आहेत हे सर्व. रेड कलरच्या झिगझॅग लाईनमुळं त्याचं हे बघा किती सुंदर वाटत आहे. खूपच छान असं क्वालिटीचं कापड आहे. आणि पॅन्टचं कापड प्युअर कॉटन रिसीव झालेला आहे. आणि हा जो आहे तो रेवॉनचा कुर्ता रिसीव झालेला आहे. अशा पद्धतीने हे आहे. इलॅस्टिक दिलेलं आहे इथे, प्रत्येक पॅन्टला इलॅस्टिक आलेलं आहे. अशा पद्धतीने हे आहे. खूपच सुंदर असं कापड आणि खूप छान असं लुक दिसत आहे घातल्यानंतर. अशा पद्धतीने हे 4. आणि यावरती ओढणी
दुपट्टा रिसीव्ह झालेला नाही आहे. अशा पद्धतीने मी तुमच्यासोबत 4 जे कुर्ती सेट मी मिशोवरून आणि एक जो आहे तो इंस्टाग्राम स्टोअरवरून मागवलेला आहे. तर अशा खूप सारे कलेक्शन मी तुमच्यासोबत कसे वाटले तुम्हाला कमेंट करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सतत भेट देत राहा.